रायगडमध्ये भैरवनाथाच्या पालखी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद। रायगड जिल्ह्यातील वरंध गावात श्री भैरवनाथाचा भव्य पालखी सोहळा ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला। पारंपरिक वेशभूषेत सजलेले ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते। श्री भैरवनाथाची पालखी गावातून जल्लोषात मिरवण्यात आली। भैरवनाथाच्या नावानं चांगभलं या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। ढोल ताशांच्या निनादात मिरवणुकीला विशेष रंग चढला। मिरवणुकीदरम्यान विविध पारंपरिक कला, आकर्षक सजावट आणि भाविकांचा उत्साह पाहायला मिळाला। पंचक्रोशीतील हजारो भाविक या सोहळ्यासाठी वरंधमध्ये दाखल झाले असून उत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत आहे। साराभागप्रमाणे यावर्षी वरंधमध्ये भैरवनाथ यात्रा अत्यंत उत्साहामध्ये पार पडत आहे। 86 गावांचा असणारा हा भैरी देव सगळ्या गावातून आलेले सगळे आमचे ग्रामस्थ मंडळी, चाकरमणी, अन्य गाव आमचा तुडुंब भरलेला आहे आणि देवाची 2 दिवसाची सेवा आम्हाला करायची आहे। तर आम्ही कार्यक्रमाचं नियोजन अत्यंत चोखपणे या ठिकाणी केलेले आहे। अनेक मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आम्हाला भेट देणार आहेत आणि मला आज तुम्हाला सांगायला आनंद वाटतो। आज स्वतः पाऊस इतका मोठा पडत असून सुद्धा ग्रामस्थांनी जी पालखीचा जो सोहळा कार्यक्रम आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने पावसामध्ये भिजत ग्रामदेवतेपासून ते आमच्या हनुमान मंदिरापर्यंतचा अतिशय सुरेख अशी पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहेत। मला आनंद आहे या गोष्टीचा आहे की सर्व आमच्या समाजामध्ये असणारे विविध प्रकारचे घटक या ठिकाणी गावामध्ये राहतात। 12 बलुतेदारांचा असणारा हा गाव, परंतु ही गावाची जी ग्रामदेवता आहे ती सर्वांची असल्या कारणाने सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी या उत्सवामध्ये अत्यंत हिरकणी आणि अत्यंत उत्साहाने या भाग घेत असतात। आणि या भरामध्ये या उत्सवाची अनेक दिवसापासून अनेक लोक आमचे ग्रामस्थ म्हणजे वाट पाहत असतात की कधी आता आमची गावाची जत्रा होती आणि कधी आम्ही या ठिकाणी येतो। आज गावामध्ये किमान 3 ते 3.5 हजार आमचे सगळे ग्रामस्थ, आजूबाजूला असणारे परिसराचे ग्रामस्थ आणि पंचक्रोशीचे असणारे सगळे ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चाकरमानी असणारे लोक सुद्धा पुन्हा बॉम्बे, सुरत, इकडून तिकडून सर्वजण अत्यंत गाव तुडुंब भरलेला आहे आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी गावामध्ये संपन्न होत आहे। गावाची जी आमची कमिटी आहे विकास दलालांच्या मार्गदर्शनाखाली ही कमिटी या ठिकाणी कार्यरत आहे। अत्यंत चोखपणे अत्यंत एकदिलाने ही कमिटी काम करत आहे। उद्या सुद्धा खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। बैलगाडीची स्पर्धा आहे। संध्याकाळी जे कोकणामध्ये कधी नसणारा कुस्तीचा आखाडा हा कार्यक्रम या ठिकाणी तालुक्यामध्ये प्रथमच गेली 8-9 वर्ष आम्ही या ठिकाणी साजरा करतो। त्याला सुद्धा प्रचंड गर्दी या ठिकाणी होत असते आणि घाटावरून आणणारे मल्ल, चांगले नामवंत मल्ल, त्याच्यामध्ये हिंद केसरी असतील आणि पुण्याचे काही केसरी मंडळी असतील, असे मोठे मोठे पैलवान मंडळी या कार्यक्रमामध्ये येणार आहेत आणि हा कार्यक्रमाचा एक अत्युत्त असा हा कार्यक्रमाचा क्षण टिपण्यासाठी आमचे ग्रामस्थ या ठिकाणी तयार आहेत। धन्यवाद। 18 साली आमच्या ग्रामदेवतामध्ये दसऱ्यानिमित्त कार्यक्रम होता आणि आमच्या गावामध्ये 12 वाडे आहेत आणि 12 वाड्यामध्ये प्रत्येक वाडीमध्ये कार्यक्रम होत असतो आणि गावदेवीची पांढरीचे जीव जे आहे त्या देवामध्ये आमची यात्रा होत नव्हती। तर आम्ही बसल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी 1918 साली असं ठरवलं की आपल्या भागावर असणारे संबंध त्या भागात प्रत्येक गावामध्ये जत्रा असती तर आपल्या इथे पण जत्रा व्हावी आणि ती सुरुवात झाली 18 साली। तिला जास्त प्रोत्साहन वाढत चाललेलं आहे। या सुवर्ण क्षणांचा तर मी खूप वर्षापासून वाट बघत असते। कधी एक माहेरची जत्रा येते आहे आणि मी कधी माहेरला जाते। मी वैजंता देशमुख, सालाबाद प्रमाणे या वर्षी पण मी आले। मी कधी माहेरची यात्रा ही चुकवत नाही। त्या निमित्ताने मला सगळे नातेवाईक, फ्रेंड सर्कल सगळे भेटतात आणि मी खरंच सगळ्या वरंध ग्रामस्थांचे खूप आभारी आहे। सुषमा धुमाळ, मी एक माहेरवाशीण आहे त्या वरणगावची आणि मी सुरत मधनं खास यात्रेसाठी येते आणि दरवर्षी आम्ही यात्रा कधी भरती याची उत्सुकतेने वाट बघतो। कारण की काय, हे यात्रेमुळे आपले सर्व नातेवाईक किंवा माझ्या मैत्रिणी, बहिणी सर्व आम्हाला एकत्र भेटतात, त्यामुळे इतकं छान वाटतं ना। आणि हा यात्रा एक खरंच खूप छान वाटतं। गावकऱ्यांनी हा एकत्र जोडण्यासाठी ही जी यात्रा बनवली आहे
खूप छान वाटतं आणि आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो की यात्रा वर्षातनं कधी येते आणि आम्ही कधी माहेरी जातो. आणि हे ना सर्व नातेसंबंधांना जोडण्यासाठी खरंच खूप छान आहे. तर मी तर म्हणते प्रत्येक माहेरवाशिनींनी यात्रेसाठी नक्की हजर राहायला पाहिजे. आपल्या ग्रामदेवतेसाठी, आपल्या सर्व देवतेंसाठी इथं आलं पाहिजे, सगळ्यांना मिळलं पाहिजे. हा एक छान एक प्रकारचं गेट टुगेदरच आहे. तर मी म्हणते सगळ्यांनी या, एन्जॉय करा. खूप छान वाटतं ही यात्रा. खरंच अशीच ही यात्रा वर्षानुवर्ष चालत राहो अशीच माझी आपली काळभैरवनाथांच्या चरणी प्रार्थना आहे. चालत आलेल्या या जत्रेच्या जल्लोषामुळे या गावामध्ये आनंदाचा उत्सव साजरा केला जातो. त्याच्यामुळे या गावातील प्रत्येक जण एकत्र मिळून हा सण साजरा केला जातो. आम्ही सर्वजणी, मी माहेरवाशीन आणि सासरवाशीन हे दोन्ही या गावामधलीच आहे. मी या गावामधला प्रत्येक सण आनंदाने नमस्कार. आज आपण या आमच्या वरणगावच्या जत्रेनिमित्त आज सर्व बहुजन समाज वरण मित्र मंडळामार्फत असलेले संपूर्ण गावातील आणि देशमुख परिवारापासून आदिवासी परिवारापर्यंत सर्वजण या मित्रमंडळामध्ये सहभागी आहेत. आजची जी यात्रा जी आहे ती 2 दिवसाची आहे. आज या यात्रेमध्ये सकाळी जो कार्यक्रम झाला ते देवाचा गोड नैवेद्यापासून ते अगदी संध्याकाळी ऑर्केस्ट्रापर्यंत आणि उद्या कुस्त्यांचं फड अशी सांगता या कार्यक्रमाची या जत्रेनिमित्त आहे. आज विशेष सांगायचं म्हणलं, आज गावाचं या जाती धर्म सर्व त्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन आज गुरुगावी महाराष्ट्रामध्ये जे योगदान आहे ते आमच्या महाड तालुक्यातील वरण गावाचा यामध्ये 1 नंबर लागतो. हे कामकाज करत असताना आम्हाला खूप आनंद वाटतो. आम्ही काम करत असताना आम्हाला आमची जी ऊर्जा शक्ती आहे ती आमच्या गावापासून आमच्या वरण मित्र मंडळाचं एक वापरीत वाक्य आहे की गाव आमचं आम्ही गावाचे. या भागातून आम्ही हे सर्व कामकाज करत असतो. वरणमध्ये आमचे साधारण पुण्यामध्ये आमचे 250 ते 500 घरं आहेत. या सर्व सर्वांना घेऊन आम्ही यात्रा जोराने मोठी करण्याचं, स्वरूप मोठे करण्याचं आमचं योगदान असतं. यामध्ये आज ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम जो आहे तो आमच्या पुणे वरंद मित्र मंडळामार्फत आम्ही या गावासाठी समर्पित केला आहे. स्वतः वैयक्तिक बाहेरगावी काम करत असल्यामुळे मी स्वतः अहमदाबादमध्ये मधून आज या यात्रेसाठी इथे आज आलेलो आहे पूर्ण माझ्या फॅमिली सकट. तर यासाठी गावाची आतुरता आणि गावाची अस्मिता एकत्र यावी आणि सर्व आपण जेवढे नातेवाईक सगळे सोयरे आणि गावाचे सर्व ग्रामस्थ यांच्याबरोबर एकोपा राहावा आणि त्याप्रमाणे आपण हा सण साजरा करत आहोत. या निमित्ताने आपण आता तुम्ही पाहतच असाल मागे काठी आणि आमच्या पालखीचा आज मिरवणूक सोहळा होत आहे. अशाच प्रकारे सकाळी आमचे अभिषेक आणि आरती असे सर्व पारंपरिक जे सर्व विधी आणि पारंपरिक सर्व विधी आम्ही इथे कार्यक्रमामध्ये रूपरेषेप्रमाणे सर्व करत असतो. तर आता चाललेल्या या यात्रेमध्ये आम्ही खूप आमच्या मुलांबरोबर परत नातेवाईकांबरोबर आम्ही हा सण खूप उत्साहाने साजरा करत असतो.